आणि आता एक सविस्तर बातमी। मुसळधार पावसामुळे वसईमध्ये सर्वत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे। वसई आणि नालासोपाऱ्यामधील रेल्वे रुळांवर पाणी साचलंय। सकाळपासूनच विरारवरून सुटणाऱ्या गाड्या पूर्ण बंद करण्यात आल्यात। त्यामुळे प्रवाशांचे इथे मोठे हाल होत आहेत। चक्क पायी चालत त्यांना या ठिकाणी घर गाठावं लागतंय। वसई आणि नालासोपाऱ्यामधील रेल्वे रुळावरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रवाशांनी संतापही व्यक्त केलाय। रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत। भर पावसात त्या ठिकाणी रुळांवरनं चालत त्यांना घर गाठावं लागलंय। दरम्यान पालघर सिन्नर महामार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे तिथलीही वाहतूक बंद करण्यात आली आहे। मनोरमधील कोळसा पूल, गोपोलीमधील साकव पूल पाण्याखाली गेल्यामुळे ही वाहतूक बंद करण्यात आली आहे। दरम्यान पुलांच्या दोन्ही बाजूंना पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले। कुणीही या ठिकाणाहून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। खूप स्पीडने वाढत आता जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यातील निगडी परिसरही जलमय झालाय। भक्ती शक्ती चौकातील निगडी पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपण ही भयंकर अशी दृश्य पाहू शकतोय। निगडी पुलाखाली अशा प्रकारे हे पाणी साचलंय। आपली गाडी